बंबईची ट्रेन म्हटली भाऊ की गर्दी तापून. तर इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. मी एकटाच असा आहे की मी इकडून इकडे चाललो, म्हणजे चर्चगेटवरून इकडे चालत चाललो. मग बंबईत कुठे? तर मुंबईच्या हार्टबीटवर येईल आहे मी. अठी भाऊ सकाळी जॉगिंग करणारे येतात, दुपारी प्रेमात गोंधळलेले येतात आणि संध्याकाळी फक्त या अथांग समुद्राकडे पाहणारे येतात. आणि अठी जर कोणा जास्त शहाणपणा केला तर महाराष्ट्र पोलीस आहेतच भाऊ. आणि आश्चर्याची गोष्ट माहीत आहे का, राणी कधी आलीच नाही अडी त्या काळातली. पण भाऊ आपलं मन खाली करायले अठी भरपूर स्पेस आहे. मुंबईची ट्रेन म्हटली भाऊ की गर्दी तापून. म्हणजे मी आता चर्चगेट स्टेशनला उतरलो, शेवटचं स्टेशन ते आहे. तर तठून जायला संध्याकाळचा टाईम ऑफिस आवर बाबा बद गर्दी. हे बा हे ट्रेन होती ते, हे अटी थांबली. हो हे इरॉस थिएटर आहे भाऊ. या थिएटरची मला कोणतरी खासियत सांगितलं आहे की हे इंग्रजकालीन आहे. आणि त्याच्यात काय लिहिलेलं असे माहीत आहे का पहिले, म्हणजे असं मला माहीत नाही बरं हे खरी गोष्ट आहे की काय खोटी आहे. मला 10-15 वर्षा पहिले माझ्या मित्रांनी सांगितले होते की त्या थिएटरमध्ये एक पाटी होती, त्या पाटीवर लिहिलं होतं इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. का असे होते सहायचे ते इंग्रज. हे थिएटर आहे आता अलाउड आहे. आता तर पिक्चर आहे, आता कोणता तरी हिंदी पिक्चर लागेल होतं कधी. या रस्त्यानं तुम्ही ऑब्झर्व करा भाऊ, सगळे लोक आहे की नाही हे इकडून इकडे चालले. म्हणजे त्याचं ऑफिस सुटलं आणि ते घरी चालले. मी एकटाच असा आहे की मी इकडून इकडे चाललो, म्हणजे चर्चगेटवरून इकडे चालत चाललो. आता हे बिचारे का किती गडबडीत चालले आहे की नाही घराकडे. आता मी अशा पॉईंटवर चाललो, त्याचं कारण तिथं गेल्यावरच सांगतो. पहिले काय आले सांगा आहे की नाही. चला पुढे. बापा 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 एवढं मोठं झाडं कोण म्हणीन हे बंबई आहे की नाही. तिथं ऑक्सिजनचेही वांदे आहेत बा, तरी लय झाडं आहे की नाही. अरे ठिकाणच तसं आहे आजचं आपलं. चलो चला भाऊ मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युज्युअल एक नवीन ठिकाण. मी कुठे येईल आहे बंबईत. मग बंबईत कुठे? तर मुंबईच्या हार्टबीटवर येईल आहे मी. म्हणजे कोणतं? हे ड्राईव्ह आहे. कोणतं? मरीन ड्राईव्ह. हे माझ्या मागे आहे भाऊ. आणि हा तो समुद्र आहे. दिसला गर्दी पहा, बद गर्दी. म्हणजे अठी लोक फुटपाथवर चालतात पण त्याच्या मनातलं आहे की नाही सगळं या ड्राईव्हवर सोडून देतात. तसा हा मरीन ड्राईव्ह. क्या बात है. या मरीन ड्राईव्हची खासियत काय आहे माहीत आहे काय? अठी भाऊ सकाळी जॉगिंग करणारे येतात, दुपारी प्रेमात गोंधळलेले येतात आणि संध्याकाळी फक्त
फक्त या अथांग समुद्राकडे पाहणारे येतात, आहे की नाही? बाबा हा गडी पाहून आला फक्त. वा रे वा. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला पीस ऑफ माइंड जर पाहिजे असेल तर हा मरीन ड्राईव्ह आहे की नाही? मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात बेटा असा ड्राईव्ह अठी असणं म्हणजे एक पर्वणीच आहे ना बा लोकायले, कटकट नाही. आणि जर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला स्वतःशी बोलायचं असेल तर ये मरीन ड्राईव्ह आहे भाई. तुम्ही अटी स्वतःशी बोलू शकता. गर्दी पहा, बदबद गर्दी आहे जवळजवळ. हे बा तुम्हाला मी दाखवतो. या अठूनपासून असा हा नेकलेसही म्हणतात त्याला. इथे पहा लोकच लोक बसले आहे असं. हे जवळजवळ 4-5 किलोमीटर अंतर असेल. अठ्ठी जरी लोक बसले आहेत तरी ते कुठेतरी स्वतःशी बोलायला यायला आहेत, आहे की नाही? नाराज असलं मरीन ड्राईव्हर याचं सगळी नाराजी दूर होऊन जाते. म्हणजे मी काही नाराज नाही बरं बा, नाही तर म्हणसान मी तुम्हाला फक्त दाखवायला आलो, नाही तर म्हणसान का रे तू बी नाराज आहे का म्हणून मरीन ड्राईव्हर गेला काय? आपण नाराज बिराज राहत नाही. हो. हा संध्याकाळच्या पायरी भाऊ, हा सूर्य बुडून राहिला समुद्रात, आहे की नाही? ये देख लो, क्या बात है. आणि काही लोकांच्या इंस्टाग्रामवर, आहे की नाही? ते माया मागे बा इंस्टाग्रामचं चालू आहे शूटिंग. आणि अठी जर कोणा जास्त शहाणपणा केला तर महाराष्ट्र पोलीस आहेतच भाऊ. हो, मी जास्त शहाणपणा करतच नाही, है ना? म्हणजे पोलिसाचं टेन्शन येतच नाही. हा नरिमन पॉईंट आहे की नाही भाऊ, एकेकाळी कसं इंग्रज लोकांचा आणि पारशी व्यापारी होते की नाही, त्याचा हा कूलिंग पॉईंट होता. कूलिंग पॉईंट म्हणजे एकदा वारा लागला की डोकं कसं असं थंड होऊन जाय त्याचं. असा हा नरिमन पॉईंट मरीन ड्राईव्ह आहे की नाही भाऊ. 1930 साली बांधलेला आहे इंग्रजाईनं. आणि हा असा क्वीन्स नेकलेससारखाच दिसते असं. म्हणजे रात्री अठी लाईट लागले की क्वीन्स नेकलेस राणीच्या हारासारखा दिसते. आणि आश्चर्याची गोष्ट माहीत आहे काय, राणी कधी आलीच नाही अडी त्या काळातली. अठुल्ल वारान हवा एवढी असते की अटी जर पोरीचे केस उडले तर त्याची डायरेक्ट इंस्टाग्राम रीलच होऊन जाते बेटा. हो. आणि हेअरस्टाईल कशी होते, हवाबाज. इतका जबरदस्त आहे नरिमन पॉईंट. अरे बा, हे इलेक्ट्रिक गाडी आहे, साफ करू राहिली ते. हे बा, हे पाणी दिसलं असं फवारे मारत मारत पुरा ड्राईव्ह साफ करते. ते गव्हर्नमेंटतर्फे आहे, ते BMCची गाडी आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेची गाडी आहे ते. वा रे वा, मस्त. हा बा, हे एअर इंडियाची बिल्डिंग आहे ती. हे ट्रायटेंट 5 स्टार हॉटेल आहे, ते ओबेर आहे. एवढं जबरदस्त आहे. हा बा, अठूनपासून पब्लिक पूर्ण बसेल आहे भाऊ. तुम्हाला काय वाटतं किती लोक असतील साधारण? एक अंदाज मला वाटते आता अडी म्हणजे 8-10 हजार लोक तर आहेतच भाऊ. आणि हे रोजची एवढी गर्दी असते संध्याकाळची. लाटाईचा मारा रोखण्यासाठी करायला भाऊ येईन खेकडे बिकडे आहेत तिथं. हो. आणि हे अटी काय माहीत आहे का, हे युरिनल आहे, टॉयलेटची व्यवस्था आहे लेडीज किंवा जेंट्ससाठी बी. हे एक आवडलं आपल्याला अटी, आहे की नाही? मी ना तुम्हाला सांगितलं की नाही, हे बा अडी गाडी लावायला गाडी पार्क करायला जागा नसते, अडी टॅक्सी लवकर भेटत नाही, एवढी गर्दी आहे. पण भाऊ आपलं मन खाली करायले अठी भरपूर स्पेस आहे. हा समुद्रच तेवढा महान आहे, तेवढा ग्रेट आहे की सगळं सामावून घेते. हे लाईट बी लागले भाऊ आता पुरे, हे मेरची ते मेर लाईट लागेल आहे. क्या बात है. थोडक्यात काय भाऊ, तर हा मरीन ड्राईव्ह म्हणजे काही एक फक्त काही एक स्पॉट नाही भाऊ.
ती एक भावनाही आहे, इतिहास आहे की नाही, सौंदर्य आहे आणि आपल्या अति धकाधकीच्या आयुष्यात स्वतःशी भेटण्याचं एक ठिकाण म्हणजे हे मरीन ड्राईव्ह. म्हणजे ते लोक येतात बरं पीस ऑफ माइंड, स्वतःशी बोलायले आहे की नाही, आपल्या बायकोशी बोलायले, शांतता राखायला. मी कासाठी येतो, मी याच्यासाठी येतो. आणि हे अशी भाऊ कैरीयुक्त भेळ आपण घेतलेली आहे, 50 रुपयाची आहे ते. माझ्या बॅकग्राऊंडले आकाश आहे भाऊ, पहा कसं मस्त ढग दिसून राहिले. वा रे वा, निळशार दिसून राहिलं एकदम, आहे की नाही. मस्त नजारा आहे भाऊ वाटून, क्या बात है, एक नंबर. आता अंधार पडला, पण बऱ्याचशा पिक्चरमध्ये याचं इथंही शूटिंग व्हायला भाऊ, अंधाराच्या नंतर दिसत नाही. चला भाऊ, मग अपेक्षा आहे की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. काय करायला लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे, अवघे विश्वची माझे घर, आहे की नाही. राम राम.